अक्कलकोटहून कर्नाटकात आळंदकडे निघालेल्या कारला आळंदहून सोलापूर दिशेने तांदूळ वाहतूक करणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिली। या भीषण अपघातात महिला व लहान मुलांसह 8 जण जखमी झाले। यापैकी 5 गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी सोलापूर येथे हलवण्यात आले आहे। हा अपघात रविवारी 24 मे रोजी सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास सांगवी तालुका अक्कलकोट येथे घडला। या अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली होती। धडकेची तीव्रता इतकी जबरदस्त होती की ट्रक रस्त्यावर पलटी झाला तर कारचा अक्षरशः चक्काचूर झाला। अपघातातील ट्रक MH10 CR 2003 हा आळंदहून सोलापूरकडे तांदळाची वाहतूक करीत होता। या ट्रकमधून धनलक्ष्मी पवार वय 50, आरुष पवार वय 4 व शाहिद नदाब वय 30 तिघे राहणार आळंद हे प्रवास करीत होते। तर कार KA 36Z1267 मधून यासिन शेख वय 32 राहणार गंगानगर कलबुर्गी, अजय सलगर वय 26 राहणार आळंद, आयुब नदाफ वय 25 राहणार आळंद व मोहम्मद इस्माईल वय 54 राहणार शिरपूर कलबुर्गी हे प्रवास करीत होते। या प्रकरणी अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती। अपघातानंतर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती। स्थानिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत जखमींना बाहेर काढले। त्यांना तात्काळ अक्कलकोट येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। Now and press the bell icon. Never miss a